परंडा तालुक्यातल्या खास करून बोत्रा, आभार पिंपरी, देवगाव वडनेर, कपिलापुरी, वाघेगव्हाण, लोहारा, शिराळा आणि नालगाव या गावातल्या नागरिकांना नम्र निवेदन आहे की वर अहिल्यानगर जामखेडकडे पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी सीना कोळेगावचा जो विसर्ग आहे तो रात्री 8:30-9च्या दरम्यान जे पाणी जामखेडचं आणि वरील भागातलं अहमदनगरचं जे पाणी त्या ठिकाणी सीना कोळेगावमध्ये पोचतंय, जो की आपल्याला विसर्ग त्या ठिकाणी सीना कोळेगावचा वाढवावा लागणार आहे. तो वेळ साधारणतः 8 वाजल्यापासून पुढे त्या पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. जवळपास कार्यकारी अभियंता थोरात साहेबांशी माझं बोलणं झालं की आता जो विसर्ग त्या ठिकाणी 80,000 ते 90,000 क्युसेक्सनं चालू आहे, हा विसर्ग जवळपास आपल्याला 8:30-9च्या दरम्यान 1.25 लाख क्युसेक पर्यंत जाणार आहे. आणि त्या ठिकाणी खासापुरी आणि चांदणी धरणाचा जो विसर्ग आहे तो मगाशी 3:30-4 वाजता 35,000 होता, तो आता कमी होऊन साधारणतः 30,000 पर्यंत आलाय. म्हणजे ती 1,25,000 क्युसेक अधिक ही 30,000, म्हणजे साधारणतः आपण अंदाजित जरी पकडलं तरी 1,55,000 इतक्या क्युसेक एवढ्या वेगानं त्या ठिकाणी पाणी खाली येणार आहे. 1,55,000 ते 1,80,000 पर्यंत ती मर्यादा वाढू शकते. आणि त्या दिवशी जे पाणी आलेलं लेवल होती त्या दिवशी सुद्धा साधारणतः एवढ्याच मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं 1,80,000 ते 2 लाखापर्यंत क्युसेकनं त्या दिवशी आपण विसर्ग सोडलेला होता. कारण त्या दिवशी खासापुरी आणि चांदणी या धरणातनं 1 लाख ते 1.25 लाखच्या दरम्यान विसर्ग होता आणि सीना कोळेगावमधनं 70,000च्या जवळपास होता. म्हणजे तीच पाण्याची लेवल आज सुद्धा रात्री साधारणतः 9:30च्या दरम्यान येणार आहे. त्यामुळं मी जी नावं घेतली बोत्रा, आभार पिंपरी, देवगाव वडनेर, कपिलापुरी, वाघेगव्हाण, लोहारा, शिराळा आणि नालगाव याच्या भागातल्या वस्तीवर जी लोक त्या दिवशी अडकली होती त्या लोकांना निवेदन आहे की जिथं पाणी वाढतंय, जिथं पाणी येतंय, आपल्याला त्या दिवशी माहिती आहे, आपल्याला कल्पना आहे, तर आपण त्या ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी जावं ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना